नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर ना आता वाजलेले आहे 1:30 आणि 1:30 वाजताच आम्ही उठलेलो आहोत. आज जायचे आम्हाला बाहेर फिरायला. ते कुठे ते पुढे तुम्हाला समजेल. ते इथे चाललेलं आहे माझ्या बहिणीचा स्वयंपाक. चपात्या झाल्यात, वड्या तळून घेतल्या तिने, आता बटाट्याचं भरीत करते. पिहू आणि सिद्धीला पण घेऊन जायचं आहे फिरायला, त्याच्यामुळे पिहू उठली होती, सिद्धी काय उठली नाही. तर माझं आवरलं होतं. आता मला ना पिहू सिद्धीचं आवरायचं होतं. तर आता ना आमचं सगळ्यांचं आवरलं आहे. आता डब्बा भरायचं चाललं होतं आणि बाहेर येऊन ना एस टी उभी राहिली होती. 2चा टायमिंग दिलेला होता. 2:30 वाजता एस टी आलेली आहे तर बाहेर रोडला. तर किती लवकर उठलं ना, उरकलंच नाही आज. नाही दरवेळेस ना आम्ही उरकून बसायचो. बाहेर बघा रोडला एस टी येऊन थांबलेली आहे. रात्रीचे वाजले आता 2:30 वाजता आम्ही चाललेलो आहोत. तर आता आवरून सगळं आम्ही रोडला येऊन बसलेलो आहोत एस टीमध्ये. तर काही जण यायची राहिली होती. आम्ही महामंडळाची एस टी केली होती सर्व वस्तीवरच्या लोकांनी मिळून. तर आता पिहू, सिद्धी, पिहूची मावशी आणि पिहून त्याने एवढे हॅपी होते ना, कारण त्यांची मावशी येणार होती ना, त्यांना आनंद होत होता. आणि मग रात्री 2:30 वाजताचे प्रवास सुरू झाला. आता सकाळचे वाजलेले आहे 7 आणि 7 वाजता आमचं सूर्याचं दर्शन झालेलं आहे. मस्त असा सूर्य उगलेला आहे. तर तिथे ना गोल्लेगाव असं गाव होतं आणि आता ना येडेश्वरीचं आम्हाला पहिलं दर्शन घ्यायचं होतं. तर बघा जवळ आलेला होता स्टॉप आणि जवळ स्टॉप जर आला ना, आमच्या पिऊ सिद्धी मस्त अशा फ्रेश होत्या. डोकं विचारणार, तिचं लिपस्टिक लावायचं चाललं होतं आणि सिद्धी चाललं तर मला पण दे. आणि जवळ जर स्टॉप आला ना, तर मग असं थोडंसं मेकअप वगैरे. आणि माझ्या अगोदर त्यांचं मला तर काहीच करायचं नव्हतं. झोपेतून उठले होते आणि त्या दोघी जर असल्या ना, फ्रेश आणि हॅप्पी वाटतं घरी. आणि त्यानंतर मग आम्ही आता येडेश्वरीपाशी पोचलेलो. तर आमचा प्रवास आहे येडेश्वरी, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर असं आमचं ट्रिप आहे पूर्ण अशी 40 महिलांची. त्यामध्ये पुरुष पण आहे. तर आता पहिलं आम्ही येडेश्वरीचं दर्शन करून घेतोय. पळू नका बरं का पिऊ. एक तर आई बरोबर राहा, नाही तर माझ्या बरोबर. हे चढ काहीच नाही घेतलं, काही नाही. 10 रुपये टाकतो. महादेवाचं मंदिर आहे बघ ना. चला ग, आपण खालच्या पायऱ्या काढू, इथं नाव येईल. दर्शन झालं आता तिकडे. आणि असं ना मी खूप ठरवून गेलेलो होतो ना, मस्त असे फोटो काढायचे, रील काढायचे. पण ना जे ठरवलं ते कधी होतच नाही आहे. आणि वेळात वेळ काढून ना आम्ही देवदर्शनासाठी दरवर्षी एक ना एक ट्रिप काढीत असतो. काम काय दररोजच आहे. मग एस टीमध्ये आलो. मग थोड्या वेळ ना मग पिऊचं दिला ना खायला, तिला भूक लागली होती ना. 7:30 वाजता आम्ही पोचलेलो होतो. मग आता पुढे आम्हाला ना तुळजापूरमध्ये जायचं होतं. मग वेपर्स वगैरे घरून आणलेलं होतं ना, डब्बा वगैरे. मग जेवण करायचं होतं पण जेवणाला काही वेळ भेटलाच नाही. काही जण चहा प्यायला थांबलेली होती, म्हणून एस टी थांबली होती. आम्ही थोडंसं खाऊन घेतलं. नंतर मग पुढे आता आम्ही तुळजापूरला निघालेलो आहोत. एवढं काही मी शूट केलेलंच नाही आहे. आणि मग आता एस टी ना तुळजापूरच्या बस स्टॉपवरती लावलेली आहे, इथं एस टी बस स्टॉप. आणि मग आता आम्हाला मंदिराकडे जायचं होतं. तर बस स्टॉपपासून ना मंदिर लांब होतं, त्यामुळे काही जणांनी ना रिक्षा केली होती. रिक्षात आणि पिहू, सिद्धी, तिचे आजी बाबा रिक्षामध्ये बसून गेले आणि आम्ही चलत चाललेलो आहोत. मला थोडासा पायाचा व्यायाम होईल. बसून बसून कंटाळा आला होता एस टीमध्ये ना. म्हणलं तेवढंच मग जावा. आणि मग आम्ही ना पहिल्या लाईनीत लागलो, पण तिथं ना दुसरीच लाईन होती. आणि एवढ्या आणि आतमध्ये जायला ना दुसरीच लाईन होती, ही दुसरीकडेच जात होती. आणि मग आम्ही पुन्हा दुसरीकडून गेलो. आणि आतमध्ये ना इथे मंदिर आहे, श्री सिद्धिविनायक उजवे सोंडेचे गणपती यांचे पहिलं दर्शन घेतलं. आणि मग आतमध्ये प्रवेश केला. आणि मग तिथं पण ना एवढे रस्ते होते ना, कुठं जावं आणि कसं जावं हे सगळं कळत नव्हतं असं. आणि मग नंतर आता मी दर्शनाच्या रांगेत लागलेलो आहे पहिलं 3ऱ्या मजल्यावरती. आणि इथं बघा एवढी गर्दी होती ना, नुसतं गोल 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 होतं.
आणि पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावरून तिसऱ्या आणि शेवटी फायनली आमचं दर्शन झालं. दर्शन करायला आम्हाला 3 तास लागले आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि बाहेर येऊन थोडेसे फोटो शूट वगैरे करावं म्हणलं. आणि एवढी भूक लागली होती ना, पर काहींना चक्कर येत आती, कोणी मळमळ होतं, उलटी होत होती, एवढी गर्दी होती ना. मग शेवटी आम्ही दर्शन घेतलं. पहिल्या वेळेस आले होते ना त्यावेळेस फक्त मुखदर्शन घेऊन आम्ही, गर्दी होती जास्त म्हणल्यावर मुखदर्शनच घेतलं होतं. ह्या वेळेस ना लाईन लागून हे झालं. आणि हे बघा तिथलं परिसर. गर्दी नुसती. कुठे जायचं आता? इकडं वर्ष जाईन त्याने कुठे गेल्यात? आता पुढून जायचं रस्ता एवढ्या गर्दी आपल्या संघ होते कुठे काय माहिती बघा ना. मग आम्ही तिथून रिक्षा केली आणि मग बस स्टॉपपाशी आलो, एस टीपाशी. मग आल्या पहिलं सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि पिऊसिद्धी लवकर आल्या होत्या आणि त्यांनी जेवून वगैरे बसल्या होत्या, फ्रेश झाल्या होत्या. जेवल्यानंतर ना बरं वाटलं, नाहीतर आम्हाला 3 तास गेले. तर रात्री आम्ही 2:30 वाजता बसलेलो होतो, तर आता जेवायलाच तर 2:30 वाजले होते. आणि मग आता पाण्याचं जार आणलेलं होतं ना, बाटल्या भरायचं काय चाललं होतं. मग आता आम्ही पुढे निघालेलो आहोत. पुढे कुठे चाललेलो हे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आणि एस टी चालू झाली ना, आमच्या ह्या लाडोबाई अशा शांत झोपणार आणि जिथं उतरायचे ना तिथं फ्रेशमध्ये उतरणार. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. पिऊ मावशीच्या मांडीवर झोपली, सिद्धी माझ्याकडं. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 2मध्ये. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.